सुस्वागतम मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये खूप मोठा इंटरेस्टिंग ट्विस्ट घडला आहे. तर इकडे आता जी राणी आहे ती राणी त्या डील करणाऱ्या साहेबांना सांगते की हे बघा, तुम्ही ही फॅक्टरी अजिबात घेऊ नका. अहो, ही फॅक्टरी झालेली आहे. या फॅक्टरीमध्ये खूप मोठे झालेलं आहे. यांनी फसवून ही बळकावलेली आहे ही फॅक्टरी. त्यामुळे तुम्ही फॅक्टरी घेऊ नका, कारण की नंतर तुम्हाला कोर्टामध्ये केस केस होईल तुमच्यावरती आणि त्यामुळे तुम्ही ही फॅक्टरी घेऊच नका. अहो, तुम्हाला कोर्टाच्या पायऱ्या हिंगावं लागतील या फॅक्टरीसाठी. खूप तुमचे पैसे जातील ह्या सगळ्याच्यामध्ये. तुम्ही ही फॅक्टरी घेऊ नका. मी चांगला सल्ला देते तुम्हाला, असं म्हणतात. तर तो वकील तिथून निघून जातो. वकील आता आतमध्ये येतो. विक्रांत म्हणतो, बरं झालं तुम्ही आला. आता आज फायनल डीलर करून टाकू आपण. फायनल डील झाली का म्हणजे काही टेन्शन नाही. तर ते वकील म्हणतात की हे बघा, मला असं माझ्या कानावर आलं आहे की ही फॅक्टरी तुमची नाहीच आहे. ही फॅक्टरी तुम्ही बळकावून घेतली आहे तुमच्या चुलत्यांकडून. ही फॅक्टरी तुमची नसताना तुम्ही बळकावून का घेतली आहे? तुम्ही सांगा बरं, का बळकावली आहे ती फॅक्टरी? असं म्हणत असतात. तर आता लगेच ते म्हणतात की हो, हे बघा, तुम्ही काही पण बोलताय, आम्हाला ही फॅक्टरी नको आहे. तुम्ही बळकावलेली फॅक्टरी आम्ही घेऊ शकत नाही, असं म्हणत असतात. तर आता ते म्हणतात काय, अहो काही पण नका बोलू. तर आता लगेच तो माणूस तिथून निघून जातो. आणि आता विक्रांत म्हणतो की आता काय करू मी? विक्रांतची खूप चिडचिड होते आणि विक्रांत तिथून जायला निघतो. राणी इंद्र हे सगळं बघतात आणि खूपच खुश होतात. दोघेजण खूप आनंदी होतात आणि दोघे पण आता तिथून निघतात. आता रोडने दोघेच चाललेले असतात. तर आता दोघे खूप खुश झालेले असतात, कारण त्यांना जसं पाहिजे होतं तसंच झालेलं असतं. त्यामुळे खूपच खुश असतात. तर आता रोडने जात असताना राणी म्हणत असते की इंद्र सर, खूप भारी झालं, आपल्या मनाजोगं झाला आजा. तर इंद्र म्हणतो, राणी खरंच तू काय करून दाखवलं ना, तुला माहीत नाही अगं राणी, खरंच खूप मोठं हे करून दाखवलं आहे तुम्हाला. मला खरंच खूप आवडलं राणी हे सगळं तू केलेलं ना, तुझं कौतुक किती करावं ना तेवढं कमी आहे, असं म्हणत असतं. तर आता लगेच राणी म्हणते, हो इंद्र सर, एवढं कशाला करताय? काही नाही केलं मी, सगळं तुमच्यामुळे शक्य झालं आहे. तू वकील नाही झाली तरी एवढं करू शकते, तर वकील झाल्यावर काय करू शकते ग राणी, असं इंद्र म्हणतो. आणि आता ते इंद्र म्हणतो, काहीतरी खायचं का आपण, काहीतरी गोडधोड बनवूया, राणी म्हणते घरी जाऊन. तर इंद्र म्हणतो, नको, आपण इथेच पाणीपुरी खाऊयात का? तर राणी म्हणते, चला ठीक आहे. ते दोघे पाणीपुरी खायला जातात. मस्त ते पाणीपुरी घेतात. तर ते म्हणतात की 2 प्लेट पाणीपुरी द्या ना. तर तो माणूस म्हणतो, अहो कशाला आमच्या दोन्ही प्लेट्या भरत आहे, एकाच प्लेटीत खा ना नवरा बायको. तर ते म्हणतात, ठीक आहे मग द्या. तर आता राणी इंद्र दोघेजण एकाच प्लेटमध्ये तिथे पाणीपुरी घेतात. दोघेजणे खात असतात. तर इंद्राला खूप तिखट लागतं. राणी म्हणते की इंद्र सरांना खूप तिखट लागतं, यांना देऊच नका तिखट. अहो, यांना तिखट खायची सवयच नाही आहे, हे अजिबात तिखट नाही खाऊ शकत, असं म्हणते. तर आता लगेच इंद्र आहे तो म्हणतो की हे बघा, तसं काही नाही आहे, मला सवय नाही आहे, मी खाऊ शकतो तिखट. राणी तू मला काय करते का? मी बघायचं का तुला किती तिखट खाऊ शकतो? द्या हो मला पण तिखट, भरा माझ्यासाठी पण तिखट. आणि इंद्र पण आता तिखट खातो राणीसाठी. दोघे पण आता तिखट खात असतात मस्त तिथे. आणि आता जी राणी ते पाणीपुरीन ते खातात आणि तिथून जायला निघतात. रोडनी चाललेले असतात. तेवढ्यात इंद्र म्हणतो, राणी थांबिते. आणि इंद्र तिथून इंद्र जातो आणि ते पुस्तकाच्या दुकानातून पुस्तक घेतो आणि तो पुस्तक घेऊन राणीकडे येतो. म्हणतो, धर राणी, पुस्तक तुझ्या अभ्यासासाठी. तर राणी म्हणते, अहो इंद्र सर, तुम्हाला पुस्तकाला पैसे कुठून आणले पण? तर आता लगेच म्हणतो की हो, मला ओळखलं राणी त्यांनी. ते म्हणे, दादासाहेब तू त्या महाडिकांचा मुलगा आहे ना, आबासाहेब महाडिकांचा, मग त्यामुळे तुमच्याकडून आम्ही पैसे नाही घेऊ शकत, असं म्हटले ते मला. त्यामुळे त्यांनी माझ्याकडून पैसे नाही घेतलेत राणी. आणि आता राणी म्हणते, काय इंद्र सर, पैसे नाही घेतलेत? तर इंद्र म्हणतो, नाही ना. तर आता ते दोघे आता घरी जायला निघालेले असतात. तर इकडं उर्मिला खूप आनंद झालेला असतो. ती म्हणत असते की भारीच झालं मला खूपच, कारण की आता भारी होईल, माझ्या इंद्राची विक्रांतची आज डील झाली असेल, आता मस्त एन्जॉय करू आम्ही, असं म्हणत असते. तेवढ्यात विक्रांत घरी येतो. सगळे आदळआपट करत असतो. तर राणी जी उर्मिला आहे ती तिथे पळत येते आणि म्हणते, काय झालं विक्रांत, तुला असं का करतोय तू? तर विक्रांत म्हणतो की आज पण ती डील झालेली नाही आहे, आज पण डील फायनल नाही झाली. काय सांगू तुला आता मी, काहीच झालेलं नाही आपलं काम. तर राणी इंद्राने काहीतरी केले असं बोलतो. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.